गुरुपौर्णिमेनिमित्त 10 जुलै रोजी हजारो भाविकांनी श्री दत्तशिखर व श्री देव देवेश्वर मंदिरात जाऊन श्री दत्तप्रभूंचे दर्शन व परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज आणि मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांचे पूजन करून आशीर्वाद घेतले। गुरुपौर्णिमेनिमित्त दत्तशिखर संस्थानचे परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज यांच्या हस्ते सकाळी 6 वाजता व्यासपूजा पार पडली। त्यानंतर श्री दत्तप्रभूला अभिषेक व आरती करण्यात आली। यावेळी पूजनीय महंतांनी दत्तशिखर मंदिराभोवती असलेल्या महंतांच्या समाध्यांचे दर्शन घेतले। पुढे मंदिराच्या सभागृहातील परंपरागत गादीवर विराजमान होऊन शिष्य मंडळी व भाविक भक्तांना त्यांनी आशीर्वाद दिला। गुरुपौर्णिमेनिमित्त शुक्रवारी राज्यातील विविध भागातून तसेच शेजारच्या तेलंगणा राज्यातून आलेल्या आनंदमार्गी भक्तांसह दत्तभक्तांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती। यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा व परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज की जय या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता। या धार्मिक विधीचे पौरोहित्य विलास जोशी, योगेश जोशी, रवी जोशी, ऋषिकेश जोशी यांनी केले। यावेळी दत्तशिखरचे मुख्य पुजारी वासुदेव भारती, दिलीप भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, धनराज भारती महाराज व असंख्य साधू संत यावेळी उपस्थित होते। महानुभाव पंथीयांचे महास्थान असलेल्या देव देवेश्वर मंदिराचे महंत परमपूज्य मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी सकाळी 7 वाजता मंदिरात विडा अवसर केला। त्यानंतर मूर्तींना विशेष मंगल स्नान घालून चंदनाचा लेप उटी चढविण्यात आला। पंथीय संत, महंत, भिक्षुक व वासनिकांसाठी मंदिराच्या भव्य प्रांगणात दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत प्रसाद, भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा स्पर्श झालेल्या वस्तू वंदनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे समूह स्वरात पठण करण्यात आले। या प्रसंगी पावसाची सारखी रिमझिम सुरू होती। आनंद दत्तधाम आश्रम येथे गुरुवर्य साईनाथ महाराज वसमतकर यांच्या दर्शनासाठी भक्तांची रेघ पाहायला मिळाली, तर आनंदधाम आश्रमामध्ये दर्शनासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। श्री गुरुदेव दत्त। मी वासुदेव भारती, गुरु बळीराम भारती, दत्त संस्थान शिखर माहुरगड मुख्य पुजारी तथा दशनाम दत्त आखाडा सुरक्षा न्यास अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। आज दत्त संस्थान शिखर येथे दिनांक 10/5/2025 रोजी व्यासपूजन म्हणजेच गुरुपूजन। आज गुरुपौर्णिमा ह्या निमित्ताने गुरुवर्य परमपूज्य परिव्रजकाचार्य महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांनी आज सकाळी दत्त मंदिरामध्ये पूजा अभिषेक करून बाकी समाध्यांची पूजा करून नंतर आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेली महंतांची परंपरा म्हणजे गादी, त्या गादीवरती महंत महाराज बसून त्यांचे पाद्यपूजन करण्यात आले। सकाळी सर्व भाविक भक्तांनी ह्या गादीवरील दर्शनाचा व गुरुपूजनाचा लाभ घेतला तथा आज जे 4 महिने उन्हाळ्यामध्ये गळतीचा दररोज गळती लावल्या जाते, आज त्याचा विसर्जन होतं। त्यानिमित्ताने त्या गळत्यांची अभिषेक पूजा करून ते सुद्धा आजपासून बंद झालं। म्हणजे दरवर्षी 4 महिने शिवजीच्या पिंडीवर म्हणजे महादेवाच्या पिंडीवर, इथं महादेवाचे काही मंदिर आहेत, हरहरेश्वर, निळकंठेश्वर,
त्यांच्या पिंडीवर जे गळत्या लावलेल्या आहेत त्या गळत्यांचं विसर्जन सुद्धा आज केल्या जाते. आद्य शंकराचार्यांनी जेव्हापासून इथं गादीची स्थापना केलेली आहे तेव्हापासून आजपर्यंत 33 महंत झाले. त्यापैकी पहिले महंत जे होते सिद्ध भारती महाराज, बांबूची झाड जे आहे ते त्यांच्या हातातली काठी आहे आणि त्याच्या थोडं पुढे आल्याच्या नंतर जी समाधी आहे त्या समाधीच्या जागेवर ते महाराज अदृश्य झाले. त्यांनी 500 वर्ष महंत महाराजांची कारकीर्द सांभाळली. त्याच्यानंतर कोणी 200, 250, 100, 50, 60 असे एकूण 33 महंत येथे झालेत. आजपर्यंत जवळपास 2000 वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि त्या 2000 वर्षापासून इथे गुरुपूजनाचं दरवर्षी कार्यक्रम सोहळा खूप चांगल्या प्रकारे करण्यात येते. त्यासाठी लांबून लांबून भक्त मंडळी महाराजांच्या दर्शनासाठी व दत्त महाराजांच्या दर्शनासाठी इथे येत असतात. गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.